ट्रॅप मीच घेतोय अंगावरती, सरकारशी मलाच बोलायचंय, सगळ्या कायद्याबद्दल मलाच सांगायचंय. एका दिवस नसन बोललो त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त केलेली आणि मनापासून. पण तुम्ही त्याच्यानंतर एक गोरगरिबांच्या मध्ये सोशल मीडियाला लिहून तुम्ही जातीपेक्षा नेत्यालाच मोठं म्हणून बाप म्हणून जर बोलणार असाल तर गोरगरीब मराठी तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण माझे गोरगरीब मराठी आम्ही एकीकून आहेत. 100% आमच्यातला एकही माणूस बाजू जाऊ शकत नाही तुमच्या म्हणण्यावर. तुम्ही किती गैरसमज पसरला तरी त्यांच्यात गैरसमज होत नाही, हे जाहीर सांगतो तुम्हाला मी. तुम्ही किती वळवळ केली तरी उलट तुम्ही डोळ्यावर यायला लागलात मराठ्यांच्या सोशल मीडियावर लिहिल्यामुळं. हे बी मराठा आहेत तुम्ही म्हणून तुम्हाला सावध करायला लागले. सावध व्हा. तुमच्या काही संघटना असतील, काही पक्षाचे असतात, काही ग्रुप असतील, काही मराठ्यांचे मागच्या काळातले नेते असतील. तुम्हाला नाही मान मिळाला नका मिळू देऊ. तुमच्यावर रोज तयार व्हायला लागला मराठा समाजाचा. फक्त मी सांगतोय त्यांना, मराठा समाजाला शांत राहा. एकदा अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ द्या. त्यामुळे ते शांत आहेत. तुम्ही रोष अंगावर घेऊ नका, कारण तुम्ही आपल्या जातीचे आहेत. ही तुम्हाला विनंती माझी. ओबीसीच्या सवलत सुद्धा लागू झाल्यात, तोही अध्यादेश झालाय. आता किती सांगावं यांना. आता माझा 15वा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की जे अधिवेशनात असे लय आहेत, मी फेसबुकच्या माध्यमातून मराठा समाजाला ते सांगल. आणि ज्या ज्या समाजाला मराठा समाजाला काही गैरसमज असतील, माझ्या सामान्य बरं का, त्यांना नाही, तुम्हाला हो द्या काय गैरसमज व्हायचं ते तुम्ही तारफाडा तिकडंच. त्यांनी माझ्याकडे इकडे यावं, मला सांगावं. मी सामान्य मराठ्यांच्या शब्दाच्या पुढं नाही, ती बदल करी. 15वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही रॅलीत नाही आले, पण पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची संधी मराठा समाजाच्या वतीनं 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यात सगळे सोयरे या कायद्यावरती जे मत घेतलं जाणार आहे त्यात मराठा समाजाच्या सगळ्या आमदारानं एका जीवानं तिथं सगळ्या सोयऱ्या कायद्यांच्या बाजूनं भूमिका मांडून तो कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्या आमदार बांधवांनी आवाज उठवावा ही हात जोडून तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं विनंती. कारण त्या दिवशी सगळा माझा गोरगरीब मराठा समाज टीव्या उघडून कोणचा आमदार अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूनं आणि त्या अध्यादेशाच्या बाजूनं अधिसूचनेच्या बाजूनं सगळे सोयऱ्यांच्या बोलणारे बघणारे. तुम्ही रॅलीत काय काय कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे, किती जण दिसले हे सुद्धा माहिती. ही तुम्हाला शेवटची माझ्या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आणि संधी सुद्धा आहे की आपण सगळ्यांना मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एका ताकदीने एका जीवानं हा कायदा पारित होण्यासाठी बोलावं ही सगळ्यांना विनंती. आणि मराठा समाजाला विनंती आणि अभ्यासकांनाही विनंती. 16वी विनंती ही की कोण मराठा समाजाला पहिली विनंती करतो की गैरसमज यांचा ऐकून करून घेऊ नका, कारण हे यांना पोटभर मिळालेलं आहे. आपले लेकरं मोठे होणार आहेत म्हणून हे काय नाही मिळालं असं करून हे आपल्यात संभ्रम निर्माण करतील. होऊ देऊ नका. आपली एकजूट कायम ठेवा. कारण 10 तारखेला तुमच्या जीवावरती पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून मी मरायला सुद्धा भेट नाही. अमरण उपोषणाला कठोर सुरुवात आहे, त्यात माघार नाही. याचबरोबर सगळ्या अभ्यासकांना माझी विनंती महाराष्ट्रातल्या की जवळपास सगळे अभ्यासक हे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने व्याख्या देऊन तो कायदा कसा मजबूत होईल असं म्हणणं सचिवाकडे मांडणार आहेत, मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत आणि प्रत्यक्ष सचिवाकडे भांगे साहेबांकडे ही मत मांडावं अभ्यासकांनी स्वतः जाऊन. आणि जे कोणी अभ्यासक आहेत काही उलटं सुलटं लिहितात त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी मला इथं यावं, सांगावं, लेखी द्यावं तुमची व्याख्या. तुमच्या समोर सरकारला फोनवर घेऊन किंवा बोलून तुमची व्याख्या घ्यायला लावतो किंवा तुम्ही तिथं जाऊन मांडणी करा. पण मराठा समाजाची एकजूट विनाकारण तुम्हाला डाग लागल कायमचा. मराठ्यांची एकजुटीत तुम्ही काड्या घातल्यावर तुमचं जीवन जगताना तुम्हाला डाग लागू देऊ नका की मी ही मराठ्यांची एकजूट झाली होती हिच्यात फूट पाडायला खूप प्रयत्न केले.
हे मरेपर्यंत तुम्हाला नाव लागू देऊ नका, नाही तर मराठी तुमच्या छातोडावर गद्दार म्हणून लिहिते विनाकारण. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी जिथपर्यंत पोहोचलो, ही लढाई तिथपर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही. म्हणजे तुम्ही थेट इशारा दिला की जीवाचं बरवाईट होऊ शकतं, मात्र तरी सुद्धा ट्रॅप रचला जातोय आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजातूनच केलं जाते का हे, का राजकीय नेत्यांकडून केलं जाते? आणि गावबंदीचा पुन्हा एकदा काही जण सोशल मीडियावर मेसेज फिरवतात की नेत्यांना गावबंदी करायची म्हणून. याच्यात ट्रॅपमध्ये नुसते आमचे इथे असं नाही म्हणणार, 95% जास्त मोगम आहेत, त्यांना ते गिनीतच नाहीत, आम्ही त्यांचं नावच नाही घेत, कारण त्यांची कोण अपेक्षाच नाही आहे ना. त्यांना कधीच वाटलं नाही मराठ्यांचं चांगलं व्हावं म्हणून. ते पण वरच्या पट्टीतलेच आहेत, सामान्य ओबीसी त्याच्यात नाही. आमचे उगाच 2-1%, 5-50 जणच आहेत हो, लय नाही तर ते 5-50 जण सुद्धा मला वाटतं त्यांना डाग लागू नये. मी ह्या मताचा आहे. समाजापासून ते लांब राहू नये, समाजाच्या नजरेतून ते पडू नयेत की हे लय बोलत होते. तुम्हाला काय त्रास झाला सर? तुम्हाला जसा त्रास झाला तसा महाराज मंडळी सुद्धा त्रास झालेला मधल्या काळात. आम्ही महाराज मंडळीला सांगितलं तुम्हाला जर काय त्रास झाला असला या आंदोलनामुळं, त्यांचं एकदा ही कायद्याची अंमलबजावणी होऊ द्या, सगळा हिशोब पुरावे. तुम्हाला सुद्धा महाराज मंडळी सुद्धा अड्डा सोडणार आहेत, पण तुमची जनजागृती तुम्ही सुरू ठेवा. तसंच जर कोणाचा मधी समाज